काय खरं नाही. भाऊ चांगला आहे पण भाऊ जाईले वाईट आहे. सारखी कुरकुर करीत राहते घरात गेलं का. तिला एवढी जड झाली मी वर्षापासून. पण भावाला जर सांगायला गेलं सगळं तर भाऊ परत तिला बोलल, त्यांच्यात भांडणं होतील. त्याच्यापेक्षा काही सांगणं नको आणि बोलणं नको. त्याच्यापेक्षा आपलं वावरात येऊन बसावा, काहीतरी करीत राहावा. भाऊ चांगला आहे. काय आता नवरा सुईचा असता तर काल आता ही वेळ आली असती. आईबापा असते, आईबापाशिवाय काही खरं नाही. भाऊ कोणी कोणाचा नाही, भाऊजे कोणी कोणाची नाही. केव्हा दिवस काढून आता काय करते. शांताताई, ए शांताताई, सकाळची आली म्हणे रानामध्ये. तिला विचारलं रानात गेली म्हणे. काय काम होतं गाडी इथं रानामध्ये शांताताईचं? अरे इथं बसेल का शांताताई? काय झालं? अगं मी घरी गेलो होतो. हा का? हा बँकेतून आलो, घरी गेलो तर तुझा पत्ता नाही घरी. नाही मी एका इडं आले वावर. म्हणजे एक कांदे थोडेसे दवा हा बसले इडच. अगं तुला माहितीये का, याला टोळी लावेल आपण हे कांदे निंदायला. हा तुझ्या निंदण्या वाचून राहिले का? हा लावेले पण मग बसले. ऊन किती झालं, घरी आराम करायचा मस्त पैकी. घरी मला करमत नाही मग बसले इकडच. नाही ते करमत नाही. मला तुझ्या चेहऱ्यावरून ओळखू येतं ताई सगळं काही. काय तू आहे ना नेहमी आता आहे ना एवढ्या 15-3 वारापासून आहे ना जास्त चिंता करायला लागली. नाही रे दादा, मी काची चिंता करणार आहे. सुरुवातीला आहे ना 7-8 महिने तू काही टेन्शन नाही घेतलं, पण आता मला असं वाटायला लागलं तुझ्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना तर तू चिंता करते. नाही मला काची चिंता आहे. तू जेवला का? हा मी जेवलो. हा. पण ताई आहे ना खरं सांगू का, तू काहीतरी खोटं बोलती माझ्या संग आहे ना. मला आहे ना नक्की तुला आहे ना तुझ्या घरची आठवण येते वाटतं. नाही मला नाही आठवण येत. ठीक आहे, तू आली रागातामामध्ये. आता 8-9 महिने होतील. काही दाजीची तू कुरबूर झाली आणि मी तुला बोललो ना तू बिनधास्त राह. का तुला काही फोन आलता दाजीचा? नाही मला काहीच फोन नाही, काही नाही. मग हा चेहरा तुझा असा उदास भकास दिसतो ताई, मला ओळखू येतं. जाऊ दे, चाल नको टेन्शन घेऊ तू. आता काय सांगत बसायचं सगळं. अहो ह्या बाय, तुला टेन्शन आलं ना तर मग मला बी टेन्शन. माझी बहीण नाराज असली ना तर मला बिलकुल गोड लागत नाही. माझं बाहेर लक्ष लागत नाही मग काही गोष्टी. आणि त्यातल्या त्यात तू भाऊजाई म्हणे. मी तिला विचारलं कुठं गेली शांतताई? गेली मळ्यामध्ये. अशी झटकी बोलत सुटली. आता तिला ती खोडच लागलेली आहे. तू असं धड बोलत नाही ती. नाही काय नाही, चांगली होईल. अरे पण तिचा झटका पाहिला मी सहज विचारलं मग शांतताई गेली मळ्यात म्हणे. गेली म्हणली अक्षरशः, म्हणजे अरे कार्य केलं तिनं. म्हटलं आता जाऊ दे, हिचं आहे ना शेवटी काय आहे, भांड्याला भांडं लागतं. बाई माणसाच्या एकमेकीच्या दुश्मनी बनतात हो. शांतताई तुला काही बोलली का ती? नाही काय नाही बोलली मला. या बाई तू लपून ठेवू नको बर का. नाही रे दादा, तिच्या वेळेला कानपाटा माग लावून देईल मी जर बोलत असेल तर. नाही हा तिच्या बापाचं आहे ते. कोणाच्या बापाचं आहे? तुझ्या बापाचं आणि माझ्या बापाचं आहे. बरोबर आहे ना? तिचं काहीच मध्ये बोलायचं काम नाही. आणि तू माझ्यापासून काही लपून ठेवू नको. नाही काय नाही लपून ठेवत मी. जाते मी घरी आता. मग तेच ना म्हणलं आता घडीवर 2-2:30 वाजले आणि मी 10 वाजता गेलो गावामध्ये बँकेमध्ये, तर तू 10 वाजेपासून इकडे आली. जाऊ दे, बसते इकडं घडीवर. अजून एक कांदे निघून घेते ना. बरं मी पलीकडची मोटर चालू करतो, ते ड्रिपला पाणी लावतो तिकडं आणि मग बरोबर जाऊ. नाही तर मग जाय तू पुढं, आता ऊन झालं. हा इकडं बसते घडीवर. हा बस. राहिला हा वाफा हा एवढं घेते. काय घेऊ नको, ते दिले टोळीवाल्यांना. आणि चल तू वजे मी येतो तिकडली मोटर चालू करून ड्रिपला पाणी लावून येतो. येऊ मग. ठीक आहे. सरदारच्या बायकोला 6 महिने झाले जाऊ. तिला पोरायचं सुद्धा ध्यान आहे ना. होत आहे नवरा बायकोचे भांडणं. मग काय असं राहतंय का डायरेक्ट पोरं टाकून 6 महिने गेली? अशी कोणती बायको राहते का आडची? कसं काय त्या लहान पोराला मी सांभाळायचं? एक आहे बाई 2 वर्षाचं, 1 वर्षाचं आहे. अहो त्याचं वरचं दूध प्यायला पित नव्हतं अजून, माहिती का? कसं तरी त्याला नादी लावून पाजलं त्याला. नाही ते अजून आईलाच पेत होतं. पण अशी निर्लज्ज आऊ आहे का कुशाला लहान पोरसुद्धा टाकून गेली. हिला लाज नाही वाटली? काही कळत नाही. आता आज आहे ना जाऊन आज हिला घेऊनच येतो. जाऊ भांडणं तडणं काय ना. तिचा भाऊ असला तरी काय घाबरायचं काम नाही. तिच्या भावा देखो झटकरीत वाटलं
मारीत मारीत जाणतो डायरेक्ट. कशी येत नाही मला पाहू दे. काय काय करते सांगते हा? काय अरे कमी कमी नवरा आला याचा विचार तर कर. हा? का भावाची कांदी निंदायला आली. आता नवरा आलाय तर काही ना काय मला काही खाऊ घेऊन आलाय काय नवरा. अरे खाऊ खालाच नाही कधी तो. काय काम आहे? काय काय म्हणजे आला अरे ते बाहेर ते काय कांदे थोडीच मला कांदे तोडायला मला मारायचे कांदे बाहेर रे. काय काय आली काय काय नवरा आलाय का काही बा मग याचं काही विचार तुम्ही कायला आले कायला नाही कामावर पडले मग इकडे येऊ. नाही नाही आज 6 महिने झाले 6 महिने. लाज वाटली पाहिजे तुला लाज. हा? आले आले लाज काढू नका बरं का मला. हा? हा तुम्हाला लाज वाटली का? काय हा काय म्हणते वरून? अरे अगं तू 5 तर पोर टाकून गेली माक तुम्ही आहे ना त्याला. त्याला काय पाजू मी तिकडे काय पाजू. तुम्ही तर म्हणा मी वरच दूध लावील आमक करील. अरे मग जा. अगं अंड्या तरी भाकर खायला लागला पण गोट्या आहे ना आपल्याला ना अजिबात वरलं सुद्धा प्याय ना. तुम्ही तर म्हणा मी अंड्यालाही सांभाळील गोट्यालाही सांभाळील. शेवट त्याला मग ती सडाची बाटली आणली. हा मग बरं झालं आणली ना. सडाची बाटली आणली. आणि हा बाई तुम्ही आता जरी आले असतील वरच आहे नीट करून तरी मला काही यायचं नाही. तुम्हाला सांगून देते मी आता. शांती हे बघ ध्यानात ठेव जरा. आई बापाच्या का भावाच्या दिवस जाती नाही एक ध्यानात ठेव. ते माझे मी पाहिल. हा. मा भाऊ चांगला आहे माय मी पण पाहिल. तो आला भाऊ ना हा. हा, मग हे काय असे कांदे निघायला तुझं काय बरं आहे बरं आहे. या बाई मी कांदे नाही हा. वांगे नाही. तुला काय तर नाही बसू घालणार तो. तुम्हाला काय हा. करायचं एवढा त्याची बाय. बायको आहे घरात मस्त व्हायची तू आहे वावरात. हा बरी मी करील वावरात काम. त्याला हे लागतच होती. बरं बरं झाली अक्का आली तू. या बाई मा भावाला काही बोलायचं नाही. हा? भाड खाऊ नाही का तू हा? हा? अहो तुम्ही भाड खाऊ आहे त्याला नका हा भाड खाऊ म्हणू. हा ना हा? त्याला बरं इतके दिवस लावून धरले बहीण मग नाही म्हणला का दाजी काव बाय बहीण इकडे आली काय झालं तुमचं काय हा? नाही तो म्हणला तो भावाची जिरवी तो चांगली. हा हा का आणि मी ठरवूनच टाकेल होतं जायचंच नाही आता पाहू कसे पोरं सांभाळितो. हा ना हा. मग बर बर काढायच्या वेळेस बरं लाज नाही वाटली. हा ना. हा? आणि आता हे काम कर ते काम कर एवढं एवढं काम नाही केलं का त्याच्यावर रोज मारी ते दारू हा ना पिऊन. 6 महिने जायचे तरी वाटलं नाही का आपले 2 लेकरे बा नको नको नवऱ्या करताना पण आपल्या लेकऱ्या करताना तरी जावा. हा? तुम्हाला आलं का ध्यान बाई? नाही ना हा ध्यान किती येत होतं मला लेकऱ्यामुळे मला ध्यान नाही आलं तवालं. हा शेवटी मला ते काळजाचे तुकडे हा हा ते का काय अशी वाटव नाही गावसली मला. या बाई एवढं माशी डोकं बाय लावलं. बाय ठाके टाकील. हा बन बन नको लावू तयारी करून चाल टपक्या. बोल ना मला हा. यायचं या शांती तुला एकदा सांगतो हा या बाई परत नाही सांगितलं नाही. तुम्हाला आता हा. सांगून देते माझा हात सोडा मला हा. यायचं नाही. म्हणजे तुम्हीच लहानचे मोठं करा पोरं आणि ती तुमची आई इतकी तोंड्याला आहे ना रोज कटकट म्हणजे मी करी. मोठाले करतो तू ऐकते ती काय वरमय व्हायला ना तू पाहायला मी वरमाई हा? नाही होणार. मग? मला वरमाई नाही व्हायचं. हा का आणि मला मग नातू तो नाही पाहिजे. तो गो काल द्यायचे मग गो काल द्यायचे तुम्ही मी एकटीनेच होऊन दिले का? हा? हा? तुम्ही नव्हते का हा तेव्हा? ना हा? तो झाले तो लय आरच झाला बाहेर झाली बा आता 2 तास. आणि तुम्हाला नाही झालं का हा? आनंद? हा? आता काय वागते काय नाही मी नाही हा? वागत तुम्ही वाईट वागत आहे तुम्ही. अशी कोणती आहे पोरायची लहान पोर पेत पोर टाकून माहेर येणार आहे. हा, मग या असं सासूरवास केल्यावर जातच माणूस. कोणी सासूरास केलं तुला आणि ती तुमची म्हातारडी काय बोलली तुला हा? शब्द तरी रोज माशी भांडत हा राहते. बाय मग काही करायचं काका तुला काही तुम्ही सांगायचं तिकडे आले का गुलू गुलू तुमच्या कानात सांगती हम्म. आणि तुम्ही लगेच तिचं ऐकून मला मारायला सुरुवात हा केली. ना, मग? तुम्हाला लाज नाही वाटत का मग नाही बायकोला नाही मी फार सोडली का मारायला? हा? मी काय धरली लाज सोडूनच दिले तुम्ही. हा तो बरं राखली मी आडची राखीलच आहे. बरं बरं हा चांगली राख आता भावाची हा राखीलच आहे. तुमच्यासारखं नाही आम्ही तुमचा खानुटाच तसा आहे. तुमची खानदार बा काय काय या केलं आईची आता? बाड खाऊ खानदार या बा, अजून शिस्त बाडीची नीट बोला. हा नीट बोला तुम्ही लाज सांगून वाटते दे. का तुम्हाला हा? हा? लाज तुम्हाला तुम्ही हम्म. लाजा सोडल्या तुमच्या आईनी सोडली बापानी सोडली राख्या खानदारांनी सोडली. आणि तुमचे राखले का तुमच्या भावाचे आमच्या जाऊन आख्या गावात आमचं किती नाव आहे. आहे ना आहे हा? अरे मी नुसतं स्टँड उतरलं तरी मला बरं काव जावं बाईक खुल्याला आले का हा म्हटलं आता काय करते लहान पोर पेतय म्हणलं तशी टाकून आली म्हटलं ती काय सांग हा काय काय माहिती या बाई तुम्ही माशी डोकं लावू नका मी मा भावाला बोलील बरं का तुम्हाला अरे सांगते. तुला सांगतो जेव्हा आलो ना आता मी हा स्टँडवरून उतरून गाडीवरून आलो हा घुसलो गावात गल्ली आजच्या बाहेर पाहिलं मला का जवळ आली बाई हा शांतीला तुम्हाला- जायला हा म्हणजे तुम्ही लय स्वतःला लय हे समजत आहे. ऐकूत घे स्वतःचा नकर येतो जरा कशा आणि झाली जास्त तर बाय काय म्हणे
काय जावे तुमची बायको इडच आहे म्हणून. म्हटलं आता तुम्हीच पहा म्हणलं. अहो बाय हो पेत पोर सोडून आली म्हटलं. हिला लाज वाटते का? अहो म्हणलं लई ना वाढवा. कोण मी ना हा हा, आणि तुम्ही कमी काय असं. तुम्ही काय स्वतःला अरे महाभूषण आणि तुला कोणी पुसत हा ना? तुम्हाला तर कोणी पुसत नाही पण तुम्ही स्वतःलाच लय शहाणी बरं समजलं तुला. हा पाहायला गेलं तुमच्या गावात कुत्र तुम्हाला विचारित नाही. हा ना हा आणि या बाय शिस्तीत आले तर रस्त्याने परत जायचे हा हे बघा जर पोळच बोले या ना. बाय, विचार हा. करा का तुम्ही. आला मामा. दाजी राम राम. राम राम सांग. काय लय अचानक डायरेक्ट बळ्यामध्ये. घरीच गेलत हा घरून तुमची हे मंडळी म्हणत तिथे राहणं जाईल म्हणे कांदे द्यायला. हा आली ती फिरत फिरत. हा म्हणलं मग बरे चांगले भावाचं परपंच करते म्हटलं. बरं, मी काय- 6 महिने झाले हा 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 आणि तो मावाला गोट्याला पेतात बर त्याला टाकून आली हा असं. अहो दाजी आता आहे ना मी बोलण्याआधी तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली देऊ राहिली. काय हो? तायडे 6 महिने कंप्लीट झाले ना काल. हा, हा. हा? आणि मग 6 महिन्याच्या नंतर आता आठवण आली का तुम्हाला बायकोची? हा म्हणलं का तिला येईल आठवण म्हणलं पोराच्या निमित्ताने येईल बा. हा का? त्या महिन्याला वाट पाहतोय हा. दुसऱ्या महिन्याला वाट पाहतोय. हा, हा? हा. आणि मग आता काय करायचं सांगा. दाजी जर यायलाच ती मी काय म्हणतो मग तुम्हाला लाज नाही वाटली कशी? नाही तुम्हाला अशी लाज नाही आले, आले, वाटली? त्यांची लाज नाही 2 मिनिटं नाही ऐका हा. ना. का आपली बाई 6 महिन्यापासून इडे बा. हा, हा. का आपण बहिणी विचारावं काहीतरी हा. का बाई काय ग हा. 6 महिने झाले हा. तू इडे बा. हा. मग तू काही भांडण करून आली हा. का काय करून आली पोराने आणली? अहो दाजी हा. जास्त तुम्हाला वाटाय पाहिजे. नीट बोला का हा. तुला एकच सांगतो तुम्हाला आता वाटाय पाहिजे. सांगू का तो मुद्दा? नीट बोल. अक्के सांगू का तो हा. मुद्दा? हा, सांगा ना हा? हा? हे बाय दाजी बायको मला पण आहे हा. तुम्हाला पण आहे. हो. बायकोला 2 टोले मारले असते ना हा. म्हणजे माझ्या बहिणीला तुम्ही 2 टोले जर मारले असते ना मला राग आला नसता. हा. पण ज्या पद्धतीत तुम्ही भांडण करून तिला घराच्या बाहेर काढून दिलं हा. आणि 2 लहान मुलं तुमच्याजवळ ठेवून घेतले तो मुद्दा मला खडकला. अहो सोन्यासारखी माझी बहीण आणि तुम्ही तिच्यावर खुशाल मी संशय तिला घेता. घराच्या बाहेर काढून दिले हे सगळे खोटे आरोप आहे. तुला सांगते भाऊ हा? त्यांची आई आहे ना आई हा इतकी खडूस आहे सारखी कान भरवी ती याच्या वाली अहो, माहिती आहे ना हो. माहिती आहे ना मला. आलं का त्या आईचं ऐकतो अरे तुला बात हा? दातच पडला? माझ्या सांगा बोला. दात पाड्या उलट्या आता नाही. पाहिलं का तुला हा. समोर पाहिलं ना हा? तुला अहो वाटतं- दाजी बर का तुला वाटतं तो भाऊ माग एक साईड वाकडे करणार. हा हा. माझ्या संग बोला ना माझ्या संग बोला ना तुम्ही. बरं हे बघा मी काय म्हणतो हा. बरं आता ही सून बाई बरोबर ना हा बरोबर आहे. मातेचं हिनं कसं करायला पाहिजे म्हाताऱ्याला वेळेवर जेवण द्यायला पाहिजे बरोबर आहे. सासूबाईचं केलं पाहिजे. हा, हा. अहो म्हातारीचे लुगडे देत नाही हा म्हणजे कायला करून येईल मी दादा. हे बघा कायला दाजी, करून ए, येईल आखे ए. कसं असेल ना तर त्यांच्या अगोदर मीच तो हा. केलं. अरे बाबा तुला माहिती ना मी इकडे सुद्धा किती काम करीते अख्खं काम करते मी रोज एवढं धुणं धुते भांडे कशी यांना 2-2 टायमाचं गिळायला म्हातारीने करते. जर पाठ घासायला जर बोलावलं हा. ना घसोय तिकडे घसोय तिकडे का गं? असं हा? म्हणते का? हिचे हात मोडतील का हा रोज म्हातारीची हा? पाठ घासून देते मी हा काय ना? करता बोला त्या हा एकाच दोन हा? शिकून पाठवलं तुम्हाला इकडे बरं का दाजी हा मी मुद्दा आहे काय ना मी का बाळाच्या वरला काय शिकून पाठवला मी काय म्हणतो हा का मुद्दा भाकरीला काकर म्हणतो मी म्हातारीला हा? विचारू म्हातारीला विचारू वाटलं. हा? हा शांत बस म्हणते काप काप बरं का हा? दाजी तुम्ही हा मुद्दा क्लिअर करा. हा. कोणतं खडा काय? खडा अरे मला आहे ना दादा जायचं नाही आणि मला माझी डोकं लावू नको काय त्याला. म्हणते ऐकलं का? नाही जायचं एवढ्या पाठवायचे कडे तुला नाही, अहो नाही जायचं. तो तिचा मुद्दा आहे ना तो तिच्या डोक्यामध्ये एवढ्या भांडण दादा हा तुला सांगू का हा. मला आहे ना माझी लई छळवणूक होती याच्या आईपासून बहिणीपासून बहीण एक बेल बाहेर गावला ती आली का ती लई छळवणूक होती मग ऐकलं मला याच्या घरी जायचं तिला नाही. यायला टाईम नाही घरी तुला कोणत्या करू जरा या काय दोन दात पाणी तो भाव चक्कर हा तुम्ही असे दात पाण्याची बात न करो दाजी हे तुला बघ. समोर असं हो. करत आहे, तू विचार कर. ए, हो हो हा, बोला बरं बोला बरं पडते बोल पटकन अरे काय होतं का तुम्हाला हा? काय राहते तुकडा करायचं आपण लावतो ठेव. त्याला काय माणूस हा, आहे, बोल. हा? काय काय आता? तू म्हणतो ना यायची. हा? दम म्हणतोय का काय म्हणते हो ती कुरड हा? कुरड बाजूला टाका लय कुरड कांदा बाजूला कांदा टाका. करे जर लागले ना आमच्या तर हा. तुम्हाला सांगते तुमचं अख्खं खानदान आहे ना मी अख्खं जेलला अरे पाठवीन तुम्ही तुम्हाला. काय काय त्या भावाला दाजी काय करता शांत म्हणजे? सहा पटकन बाय शांत. दोघांचे खांड करीला तू कुरड खाली टाका खांड करील दोघांचे खाली टाका, कुऱ्हाड खाली टाका. एका जरा ठेव. मी कुऱ्हाड खाली नाही या- खान उठायला आज मी नाही मर खान मरून उठायला. मर मरून येईल आज मी कुरड खाली टाका मार जीवाचं काय होऊ दे तू गप्प बस. पण तुम्हाला संपल्याशिवाय जाणार नाही पाहू ना हा. कसं संपवितो. हा. ओके. फक्त मा भावाच्या फक्त केसाला धक्का लागू दे. तुला जा की तू पाहते ना तुला मग मी. चर्चा हा? करते ना काय? ठीक आहे मग, तू ठीक आहे. एक- शांत शांत काय ए, म्हणते? आकी, तू पळून जाते की नाही तर मग? हा? पाहिलं का दादा पाहिलं हा, ते पेल आहे, ते पेल आहे. हा? पेले म्हणजे याला मूठ पिऊन आला इकडे हा? लाज नाही तोंडाचा वाटत. वास. हा? हो दाजी तुम्ही ऐका वा, मी पाठवतो का कुरड खाली टाका पाठवणार आहे का तुला घे मी विचारतो तिला तिला विचारतो विचार कुरड खाली टाका तुम्ही. विचार शांत हा, चला, मी साईटला विचार विचार टेम्परेचर लय वाढलं बरं का आणि अरे आता आम्ही जवळ गेलो ना तर तोंडाचा पासापासून वास येऊ राहिला. तर तुला चांगलं वाटतं का त्याच्या घरी अरे पाठवायला मला? मस्त वाटत पण आता काय करतो हं? हे बाकी तुला आहे ना महत्वाचं आणि
समाजाला शोभल असं माणसाने हे केलं पाहिजे. अगं मी गावात जातो ना तर मला आहे ना लोक नुसतं टोमणे मारित माहिती आहे का. मी तुला बोललो नाही आतापर्यंत, पण ही सत्य परिस्थिती आहे. कालच तो हा गाणप्या नाही का त्याच्या आईलं, हां काय 3 पाटचा तो गाणप्या, तो काय म्हणतो खरं किती दिवस झाले तो बहिणीला इथे. त्याला म्हणायचं ना तो घरी जेवायला येते का माय बहीण. अहो काय हा? करते ते हा? लोकांना लाजा नाही वाटते का, दुसऱ्याचं दुःख नाही कळत लोकांना काय आहे ते. मस्त कळतं, पण आता ती थोडी परंपरा लावून ठेवले. बाई माणूसाला बिचारीला लय सहन करावं लागतं. या बाय सोन्यासारखा संसार जाऊ झाला. द्या बाई, तुमचं मत असेल ना तर मी जाते आणि या बाई तिकडेच मरते. असं बोलू नको आखी, असं बोलू नको. ह्या बाय तू असं बोलली ना तर मग काय अहो मला काय तरी द्वार पाहिलं ना इडच केवढं कुराटली रानातली उचलून वाणिकिनीची आपण दोघच बहीण भावंड. एकदम महत्वाच्या गोष्टी सांगतो. आज तुझ्यापेक्षा मी 10 वर्षांनी वडील आहे, मला अनुभव आहे तुझ्यापेक्षा जास्त. काय आहे, नवरा बायकोचे खटके उडतच असतात आणि कोणालाच चुकले नाही. आई वडील हे कोणालाच चुकले नाही. त्याच्यासाठी मी काय म्हणतो ना, तो माझ्या आईची पाठ घस तर कसा घसून टाकायचा मी तर म्हणतो. अरे दादा मी सगळं करीत आहे, हा पण त्याला ना नुसतं कारण लागत आहे माहितीये का. नाही आलं त्याच्या बोलण्यावर लक्षात आलं. ते वड्याचं तेल वांगेवर टाकीत असतं माझ्या हा. लक्षात आलं ते. आता तू पाहिलं ना लगेच इड कुराड मळायतली हा ना राव, माझी ते बॉल सटपट झाली होती. कारण रागाच्या भरामध्ये आहे ना अशा घटना घडतात. माणूस आहे ना नुसता अहंकाराने पेटेल येतो. तू त्याला चांगलं विचारून घे. मा बहिणीच्या केसाला धक्का लागला पाय मला, तुझ्या तर देखत मला विचार. पाठव, नाही तर मी जाणार आणि मला सांग, तो जर कबूल झाला तर मग जाशील ना तू. हा जाईल. आता लेकरांसाठी मला कशी जाणार. बोलली अहो, त्या अंड्याची मला नेहमी आठवणी. तो अंडे आहे ना मला नुसता असा डोळ्यासमोर हिंडतो. अहो 6 महिन्यापासून तो हे असताना मला आता तो किती कसा झाला, जाडा झाला का बारीक झाला, मला नुसतं त्याला भेटूशी वाटत. भाऊ अरे तुला सांगते, तो अंड्या आणि गोट्या दोघ जण माशिवाय 1 मिनिट राहत नव्हते. पण ह्या बाबांनी ना ताटा तुट केली सगळी मायल्या काही नाही काही नाही. आणि याच्या आईनी यांचं कधीच बरं नाही होणार तुला मी सांग. त्याच्याकडून कबूल करून घेतो आता आणि मग जायची तू तयारी दाखव. हा बोलतो मी त्यांच्या संग, तुझ्या देखत बोलतो वाटलंस. हा बरं काय झालं तुमचं, राजी मिटलं का नाही अजून. मिटले काय म्हणते? कुरड टाका बरं, कुरड हा? टाका, बरं. कुरड टाकून द्या. हा, चालेल. हो हे असं चांगलं नाही दाजी. नाही रे आपल्यासाठी तुम्हाला माहिती ना मला दम निघत नाही, माझा इथं बीपी हाय होतोय. या बा हा. ए आके तुझ्या देखत सांगतो आणि तुमच्या देखत सांगतो. हा आता ती आहे ना तुमच्या आईला काही बोलणार नाही. हा तुमची जी अपेक्षा आहे, आंघोळीला पाणी उतरून हो. देणं, पाठ घसून देणं, हो. माझी बहीण सेवा करायची तिच्यावाली आहे. हो. मला बी समाजसेवेची आवड आहे, तिला सुद्धा समाजसेवेची आवड आहे. आता ती तुमच्या समाजसेवा नाही ती, नाही 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 समाजसेवा नाही ती, नाही. तिचं कर्तव्य करणं. बरोबर हा समाजसेवा म्हणजे तिला काय, मला गावाचं नाही करायला लावायचं, नाही 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 माय बापायचं करायचंय. बरोबर बरोबर. तिला कायला करून नेले मी. आता 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 मान्य आहे तिला. उघड्या आखे, तोंडाचे हे बघ, सासू संग सासऱ्या संग कधीच तू आता भांडण करू नको. बरोबर आहे ना. हा मग तयार आहे ना तू आता जायला, कधीच भांडण करणार नाही. आणि या बाय भांडला ना तू मला फोन कर, मला फोन कर, मी आहे ना. मग दाजीचे कसे 12 वाजायचे ते माझ्या हातात आहे. बरोबर आहे ना. हा मग मान्य आहे तिला. तुला बाय मला काहीच करू शकत नाही तुला सांगतो. हा 12 वाजता काय कोणती भाषा बोल राही तू. अहो दाजी तसं बोलतो माणूस. अहो तुमचं भांडणच झालं नाही तर मी काला 12 वाजेल. माझा जो एक मला येड लागलं का भांडायला. नाही 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 या बाय तर आता मग विनंती करतो मी दोघांना तुम्हाला, आणि जा तुम्ही गोण्या गोण्या. कसं उद्या घेऊन येईल नाही तर मग मी. नाही 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 लगेच. हं? अहो तो गोट्या राहायचा हा का सारखा बा बोकडी रात्रभर झोप येऊन जाईल मला त्या गोट्यानं माहिती तुला का. आता गोटीची आठवण येते, अंड्याची आठवण येते ना. जाय मग या बाय त्यांच्यासारखे. अगं सोन्यासारखे 2 लाल झाले. हं? लोकायला 10-10 वर्षे पोरं होती. हे लाल आहे बरं खरं. हं? या लालचे मोठे कर त्या गोट्याला, त्या अंड्याला. हं? जाती ना मग. अहो तुम्हाला काय सांगावा, हं. मला ना गोट्या येडा. हा हा अहो मी जर झोपलो ना हा रात्री उठून बसतो हा का आणि सारखा बा अंगाव मम्मी कुठे पप्पा, मम्मी कुठे पप्पा. काय ग आता काय दाखवा तिला रात्री सांग. या बाय दाजी आता बोलू नका. मी तर मला रडू येईल बरं शेवट का. गोदडीत घेऊ त्याला तापटू झोप गोट्या गोट्या झोप. हं? आणि ही बसवारी इकडे झोपती ना. हो तुम्ही आता बस शब्द बोलू नका राव. तिच्या आईची हो. जन्मनीची चिका. नाही या बा आता आहे ना. बाबा तुम्हाला शिस्ती सांगते बरं का, तुम्ही पोरांचं निमित्त करून आले. मला माहितीये बर समजा तुला घरी गेल्यावर कळेल तुला पोरं काय म्हणते. कळल ना कळल. कशा रडायला पाय जाऊन आता. 2-4 दिवसामध्ये हा. कळल. आणि जर काही येणे टूर केली ना मला फोन कर. आणि चाल बरं तुला तो उद्या- पाहिल्या पोरं पाय किती रडत आहे. चाल. हा. आता उशीर करू नका. चाल. चाल नको उद्या करू आता. चला. आणि गाडी भेटली का मला हा. फोन करा मग. हा? हा. चला, गाडीमध्ये बसलो. येतो आम्ही, हा. हा, चल. आलं, गेली भाऊ माहिती आवडी. आता मला बी 2-4 दिवस करमणार नाही. आयला 6 महिने बोलता बोलता कशी निघून गेले. मला खूप आनंद वाटायचा. संध्याकाळी गेलं का मस्त बहीण बोलायची, बायको बोलायची, आनंदात आम्ही हे करायचो. हे पण ते आता घरी ठेवण्यासारखी वस्तू नाही ना.
असं बहिणी नाही कुठे भावाच्या घरी राहणं ते समाजाला मान्य नाही. नाही आता मी आहे ना उद्या परवा पुन्हा भेटायला बी जातो आणि जमलं तर आता ते गेलेच असेल तर मग घरी जाऊन लगेच मी मोटरसायकल संध्याकाळी जातोच मागे गाड्या. मला त्या गोट्याला न्यायला भेटायची खूप इच्छा आहे. आता मी जातो बहिणीकडे जातो परत. आता जाऊ दे. चला शांत. तुला करमलं का मावशी? मला करमत होतं. हा? मला तर करमाय काय झालं. काय रे? अगं, मला घरी पोरं जर नसते ना तर अजिबात करमलं नसतं ग. आता काय सांगावं, पोरामुळे माझा टाइमपास करत असते. नाही तर उचल टाक रात्र झाली नुसती उचल टाकायची. काला पोर लय रडायची रात्र झाल्यावर. बरं तुम्ही तर म्हणा मी सांभाळील. आता सांभाळच ना ग 6 महिने. अहो आईशिवाय आहे ना लेकराला ये नाही राहत हे लक्षात ठेवा. बरं. बाप नसलं चालत पण आई लागती. तुम्ही मला आई बापावरून मला काढून दिलं ना तुम्ही. हा ना? अरे वा, मग? मी नव्हतं काढून दिला. मग? तूच निघाली. तुला वाटतं पाहू बरं कसं पोरं सांभाळायचं. मी ठरवलं म्हणले यांची जिरून पण मग मी सांभाळून दाखवले पोरं. हा. मला काही साधं नको. मग काला आली नाही कोणला? नेलं मला काला आली? मला राहा ना. हा? मला राहा ना तो नको तिकडे चाल. चल आता. ये बाय पाचटपणा केला तर येणार नाही बरं का. आता काय पाहिजे म्हणा. मी उगाच आता पोरांच्या तोंडात पाहून येऊ राहिले. हा. मला त्या गोट्याची माझी आठवण येऊ राहिली मग. हा, मी तुला तेच म्हणतोय. आपला गोट्या सारखा तू आठवण काढतोय माहिती का. आणि तू म्हणती बसली तू आणि तुम्ही काय भावाची मला नादी. पोरांसाठी न्यायला नाहीये. मग? तुम्ही मला माहितीये. काय हा तुम्ही काला न्यायला आले ते. सांग बरं सांग. काल नाही आला तूच सांग. तुला कळालं का? हा मला माहितीये ना काय तुमच्यासाठी न्यायला आले तुम्ही मला. माझ्यासाठी मा पोरासाठी नको. हा नाटक करीत आणि काय वागा. माझ्यासाठी न्यायला आली. तुला बरं राहतं का अडचं असं. मला चाल राहत आहे. हा चाल नको ते करू मला तुला राहत. या बाय आता चांगले राहिले ठीक आहे. नाही तर परत आता जर बरं बाय. असे वागले तुम्हाला सांगते रात्रीच्या रात्री निघून येईल आणि परत आयुष्यात तुमचं तोंड नाही पाहणार. भांडायचं नाही. खबर आहे ना ते पाहणार नाही परत. बरं आता इकडं पुढे आपण भांडायचं नाही काहीच नाही. आपले लहानचे पोरं मोठाले करायचे मस्त. बरं चाल ना आता. हे बघ तुला एक सांग का खरं मलाच करमत नव्हतं. मग मला माहित होतं. तो अशिवाय मला माहित होतं तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही. हा चाल ना. बरं मी काय सांगते मला नाही खरं तो अशिवायच करमत नव्हतं. आणि तुला एक सांग का आता 6 महिने झाले मला 6 महिन्याचा आनंद घेऊ. चाल बरं एकदा आता तू चाल नको यायला पाहिजे. नीट राहिले पाहिजे पण हा. आता नीटच राहणार आहे ना. तो घेतला इकडे पुढे आनंद काचा 6 महिन्यात. या बाय तुम्ही जर परत याच्यावानी वागले ना तर मी येणार नाही सांगते. हा म्हणजे हा. अहो, तुम्ही सोडून मी कोणत्या माणसाला मारते माहिती का. तुला त्या कावर नाही आलं मग काच तिकडे यायचं. मी काला येऊ. मी तुमची चिरवणार होते. चिरली ना आता तुमची. तवा ये हा? आणि तुम्ही काय बिगर तुम्ही नाही का तिकडे पुरी पाहते हवा. चाल ना आता मला दम निघा ना. खाला. घरी जायचं नाही का आपल्याला. चला चाल चाल लवकर चाल. काय येणं पारा करत